हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नुपूर ही खूप मोठ्या संकटात अडकली आहे. तायडीने तिला असं फसवलंय की नुपूरला आता बाहेर पडणं जवळपास अशक्य वाटतंय. मग नेमकं घडलंय तरी काय आणि तायडीचा प्लॅन काय होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिच्यासमोर खूप साऱ्या फाईल्स असतात आणि ती काहीतरी काम करत असते. तेवढ्यात तायडीचे आईबाप तेथे येतात आणि तिच्या बेडवर येऊन बसतात. तायडीची आई म्हणते, तायडे, तुला माहिती आहे का, ते मल्हार आणि नुपूर एकमेकांच्या खूप जवळ येत आहे. एकमेकांच्या प्रेमात पडलेत ते. एकमेकांना खाऊ काय घालताय. खूप अवघड काम सुरू आहे त्यांचं. पण तायडी काय लक्ष देत नाही. तिचं काम सुरू असतं. तायडीचा बाप म्हणतो, तायडी, मला आजपर्यंत असंच वाटायचं की फक्त मल्हारच नुपूरच्या प्रेमात आहे. पण आत्ता मला असं वाटतंय की नुपूरचा रागसुद्धा हळूहळू कमी होतोय आणि तिच्या मनातलं मल्हारबद्दलचं प्रेम हे पुन्हा एकदा जागं होतंय. पण तायडी काहीच बोलत नाही. तिचं काम सुरूच असतं. तायडीचे आईबाप विचारतात, आम्ही तुला एवढं महत्त्वाचं कामाचं सांगतोय आणि तू हे काय करतेस? तर तायडी म्हणते, बाबा, मी सुद्धा कामच करतेय. तुम्हाला काय वाटतं हे सगळं काय आहे? तायडीचा बाप सांगतो, आपल्या घराचा नकाशा आहे. तायडी विचारते, आणि हे बाकीचं काय आहे? तायडीची आई विचारते, काय तायडे, काय? तर तायडी सांगते, अगं आई, हा आपल्या घराचा नकाशा आहे आणि हे आपल्या सगळ्या बिझनेसच्या फाईल्स आहेत, सुमती इव्हेंटच्या फाईल्स, ज्यामध्ये आपल्या कंपनीची सध्या व्हॅल्यू काय आहे, आपल्या कंपनीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या व्हॅल्यू काय आहे, आपली कंपनी किती प्रॉफिटमध्ये आहे, किती लॉसमध्ये आहे, सध्या काय सुरू आहे, या सगळ्याबद्दल मी स्टडी करते. तायडीचा बाप म्हणतो, तायडी, ते सगळं ठीक आहे, पण मल्हार आणि नुपूर दिवसेंदिवस एकमेकांच्या जवळ येत आहे, त्याचं काय करायचं? गेम आपल्या हातून जातोय. तायडी म्हणते, बाबा, गेम आपल्या हातून जात नाहीये, तर आपल्या हातात येतोय. तायडीच्या आईबापाला काही कळतच नाही. तायडी त्यांना समजावून सांगते, आता तुम्ही मला सांगा, मल्हार आणि नुपूर या दोघांनी एकमेकांना जीव लावला काय आणि एकमेकांचा जीव घेतला काय? मला काहीच फरक पडत नाही. तायडीच्या आईबापाला सुद्धा काहीच कळत नाही. तायडीची आई विचारते, म्हणजे तू आता नुपूर आणि मल्हार विरुद्ध काही करणार नाहीये? तायडी सांगते, हो, मी त्यांच्या विरुद्ध करणार आहे. पण तुम्ही मला सांगा, जर माझा एखाद्या व्यक्तीवर जीव आहे आणि त्याला त्रास झाला तर मलाही त्रास होतो ना. तसंच मी त्या दोघांबद्दल करणार आहे. त्या दोघांचं एकमेकांबद्दलचं प्रेम जितकं वाढत जाईल तितका जास्त फायदा मलाच होईल. कारण जेव्हा कधी मी नुपूरवर वार करेल तेव्हा त्याचा परिणाम हा मल्हारवर सुद्धा होणार आणि त्या मल्हार आणि नुपूरला तर मी असा धडा शिकवणार आहे की आयुष्यात त्यांनी कधी विचार केला नसेल असा धडा शिकवणार आहे. तायडीचा बाप विचारतो, पण तायडे, तुला नेमकं करायचंय तरी काय? तायडी सांगते, आता नुपूरच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ येणार की मल्हारला ते थोपवताच येणार नाही. ते थोपवता मल्हारचं आयुष्यसुद्धा बर्बाद होऊन जाईल. तायडीचा बाप म्हणतो, तायडे, ते तू बरोबर बोलतीये, पण आपण त्यांना मोकळीक देतोय असं तुला वाटत नाहीये का? तायडी म्हणते, ही वादळाआधीची शांतता आहे बाबा. फक्त ही शांतता पाहून तुम्हाला असं वाटतंय की ते दोघे सुखात आहेत, पण त्यांच्या आयुष्यावर इतकं मोठं वादळ येणार आहे ना की ते कधी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही, इतका मोठा फटका त्यांना बसणार आहे. तायडीची आई विचारते, पण तायडे, त्यांनी तुझा किती अपमान केला आहे, त्या अपमानाचा बदला तू कधी घेणार? तायडी सांगते, घेणार ना, कारण ही तायडी कधी स्वतःचा अपमान विसरत नाही. फक्त त्या नुपूरनेच नाही तर त्या मल्हारने सुद्धा माझा खूप अपमान केला आहे. मी त्याचा बदला घेईल. आजपर्यंत नुपूरवर माझा राग होता, कारण ती मल्हारची बायको आहे आणि मला मल्हारच्या आयुष्यात दुसरं कुणीही नको होतं. पण आता मला तिच्या डोळ्यात फक्त कॉन्फिडन्स दिसत नाही, तर मला हरवण्याची धमक दिसते आणि मला हरवणारा अजून या जगात कुणीच नव्हता. पण नुपूरमध्ये ती धमक आहे आणि ती आता माझी पर्सनल शत्रू झाली आहे आणि माझ्या पर्सनल शत्रूला मी सोडणार नाही. तायडीचा बाप म्हणतो, मग त्यात काय एवढं अवघड आहे? नुपूरला असं सहज तू बाजूला करू शकते तुझ्या आयुष्यातून? तर तायडी सांगते, नाही ना बाबा, त्यात काय मजा आहे? तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मी एक फोन करेल आणि उद्या नुपूर ढगात असेल.
पण मला असं इतकं सोपं मरण तिला द्यायचं नाही आहे. मी तिची अशी घाणेरडी अवस्था करणार आहे, अशी घाणेरडी अवस्था करणार आहे ना, की ती नुपूर स्वतःच पूर्णपणे कोलमडून जाईल. तिला असं वाटेल की मी का जगतीये, मला मरायचं आहे. आणि जेव्हा ती तिचा जीव द्यायला जाईल तेव्हा मी तिला थांबवणार. मी तिला सुखाने मरूसुद्धा देणार नाही. तशाच घाणेरड्या आयुष्यात तिला खितपत ठेवेल. आणि मग ती नुपूर जी मला डोळे दाखवत होती, मला हरवण्याची धमक ज्या नुपूरमध्ये होती, त्या नुपूरला मी सुखाने मरूसुद्धा देणार नाही. तीच नुपूर माझ्यासमोर भीक मागेल, मला मरू द्या, मला मरू द्या, पण मी तिला सुखाने मरूसुद्धा देणार नाही. तायडीचे आईबाप खूप खुश होतात. तायडी म्हणते, बाबा आता त्या नुपूर आणि मल्हारला सुट्टी नाहीये. त्या दोघांना मी आयुष्याचा धडा शिकवणार. त्यांच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ येणार आहे ना, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. तायडीची आई म्हणते, खरंच खरंच तायडी तू खूप हुशार आहे. हे ऐकून तायडीला आनंद होतो आणि आता तायडीने नुपूर आणि मल्हार विरुद्ध एक खूप मोठा, खूप जबरदस्त प्लॅन बनवला आहे. तो तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. मल्हार त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो आणि तेवढ्यात नुपूर आंघोळ करून येते. तिने केस धुतलेले असतात. नुपूर ही मल्हारच्या जवळची खिडकी उघडते, खिडकीचे पडदे उघडते आणि मग स्वतःचे केस वाळू लागते. स्वतःचे केस वाळवण्यासाठी ती मल्हार शेजारीच उभी राहते आणि टॉवेलने स्वतःचे केस वाळवत असते. त्यामुळे मल्हारच्या चेहऱ्यावर तिच्या केसांचं हे पाणी उडतं आणि मल्हार झोपेतून जागा होतो. मल्हार पाहतो तर नुपूर छान साडी नेसून त्याच्यासमोर केस वाळवत असते. हे पाहून मल्हार आणखीनच फिदा होतो आणि नुपूरकडे पाहून म्हणतो, अतिसुंदर. नुपूर म्हणते, काय? मल्हार म्हणतो, सकाळी सकाळी बायको इतकी सुंदर छान साडीत तयार होऊन जर केस वाळवत असेल तर यापेक्षा नवऱ्यासाठी दुसरं सुंदर काय असू शकतं? नुपूर म्हणते, सर तुम्हाला याशिवाय काही सुचत नाही का? दिवसभर फक्त फिल्मी बाता. मल्हार सांगतो, नुपूर मला दुसरं काही सुचतच नाही. आता समोर इतकी सुंदर बायको असल्यावर दुसरं काय सुचणार आहे? तुला काय सांगू? जेव्हा एखाद्या पुरुषाची बायको अशी आत्ताच आंघोळ करून केस वाळवत त्याच्यासमोर उभी असेल तर त्याच्या मनात काय काय होतं? तर नुपूर म्हणते, नका सांगू, मला ऐकायचं सुद्धा नाही आहे. मल्हार म्हणतो, असं कसं? काल मी तुला माझ्या कविता ऐकवल्या आणि आज तर मी तुझ्यासाठी एक पुस्तकसुद्धा लिहू शकतो तुझ्या सौंदर्यावर. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्हाला काही काम नसेल, पण मला आहे ना खूप काम आहे. मल्हार म्हणतो, मला तर एकच काम आहे, माझ्या अतिसुंदर बायकोकडे पाहत राहण्याचं. मी तुझ्याकडे असं आयुष्यभर पाहत राहू शकतो. तुला माहीत नाही आहे नुपूर, तू किती सुंदर आहे. कधी माझ्या नजरेने पाहा स्वतःकडे, मग तुला कळेल की तू किती सुंदर आहे. नुपूरला खूप राग येतो. नुपूर म्हणते, बस करा ना सर, काय सकाळी सकाळी सुरू केलं आहे? मल्हार म्हणतो, असं कसं बस करा? अगं सौंदर्य असेल तर त्याबद्दल बोलायलाच पाहिजे, नाहीतर सौंदर्याचा अपमान होतो. नुपूर म्हणते, सर आता अति झालं या. आणि नुपूर एक उशी उचलते आणि मल्हारला मारणार तितक्यात तिचा पाय घसरतो आणि ती मल्हारच्या अंगावरच जाऊन पडते. त्यामुळे मल्हार खूप खुश होतो. नुपूरकडे एकटक पाहतच राहतो. नुपूरचे आत्ताच धुतलेले केस तिच्या चेहऱ्यावर येतात. मल्हार तिचे हे केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला करतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. एवढ्या वेळ नाही नाही म्हणणारी नुपूर ही मल्हारकडे एकटक पाहतच राहते. मल्हार अतिशय प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरचे सगळे केस असे बाजूला करतो. हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात पूर्णपणे हरवून गेलेले असतात. नुपूरसुद्धा मल्हारकडे पाहून स्माईल करते. मल्हारला तर हेच हवं असतं. तो खूप खुश असतो. आणि तेवढ्यात जिया त्यांच्या रूममध्ये येते आणि या दोघांना या अवस्थेत पाहून म्हणते, सॉरी 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 सॉरी, मी हड्डी बनले का? चुकीच्या वेळेस मी आले का? नुपूर लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, नाही जिया, आम्ही असं काही करत नव्हतो. अगं मी घसरून पडले तेव्हा मल्हार म्हणतो, नुपूर काय खोटं बोलतेस? जिया असं काही झालं नाही बरं का. मी झोपलेलो होतो. नुपूर अचानक माझ्याजवळ आली. मला कळलंच नाही काय करायचं ते. नुपूर चिडून म्हणते, सर किती खोटं बोलताय तुम्ही. तर जिया म्हणते, चांगला रोमांस सुरू होता. वहिनी मी आहे ना तुम्हाला डिस्टर्ब करायला आले पण नसते, पण बाहेर एक माणूस आला आहे, त्या माणसाला तुला भेटायचं आहे म्हणून मी सांगायला आले होते. नुपूर म्हणते, हो का? आणि नुपूर हॉलमध्ये निघून जाते. मल्हार नुपूरकडे पाहतच राहतो. जियासुद्धा हसते, मल्हारसुद्धा हसतो. मग इकडे हॉलमध्ये एक माणूस बसलेला असतो. रेवती मावशी, अविनाश, गायत्री तेथे असतात.
तेवढ्यात नुपूर आणि जियासुद्धा येतात. नुपूर म्हणते, बोला, मी नुपूर सावंत. तुम्हाला मलाच भेटायचं होतं का? हा माणूस सांगतो, हो नुपूर मॅडम, मी तुम्हालाच भेटायला आलो आहे. आमची एक सेवाभावी संस्था आहे आणि या संस्थेबरोबर अनेक लोक जोडले गेलेले आहेत. मागील 11 दिवसांपासून या लोकांनी उपवास केला आहे आणि आता त्यांच्या उद्यापनाचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर करणार आहोत आणि या उद्यापनासाठी जी जेवणाची ऑर्डर आहे ती आम्हाला तुम्हाला द्यायची आहे. नुपूर म्हणते, हो चालेल ना, किती डबे द्यायचे असतील? तर हा माणूस सांगतो, 500 डबे. हे ऐकून नुपूर आणि घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. नुपूर म्हणते, हो चालेल ना, जमेल, करेल मी 500 डब्यांची ऑर्डर पूर्ण. हा माणूस म्हणतो, तुम्ही फक्त माझी एक विनंती आहे, आम्हाला शुद्ध शाकाहारी जेवणच लागेल आणि शुद्ध शाकाहारी जेवण बनवण्यासाठी तुमच्याकडे सेपरेट किचन तर आहे ना? नुपूर सांगते, हो हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी फक्त शुद्ध शाकाहारी पदार्थच बनवते, मी नॉनव्हेज वगैरे काहीच बनवत नाही. हा माणूस म्हणतो, हे तर अतियोग्य झालं. नुपूर म्हणते, मला एक शंका आहे. हा माणूस विचारतो, काय? नुपूर त्याला विचारते, तुम्हाला माझ्या टिफिन सर्व्हिसबद्दल कसं कळलं? तर हा माणूस सांगतो, काही दिवसांपूर्वीच मी तुमची आणि मल्हार खानविलकरांची एक न्यूज पाहिली. त्यामध्ये मल्हार सर तुमच्याविषयी खूप छान बोलले. तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आमच्या सेवाभावी संस्थाची ही जी ऑर्डर आहे ती तुम्हालाच दिली जाईल, म्हणून मी ही ऑर्डर तुम्हाला द्यायला आलो आहे. हे ऐकून नुपूर खूप खुश होते आणि मग हा माणूस नुपूरला चक्क 20,000 रुपये कॅश देतो आणि म्हणतो, हे 20,000 रुपये कॅश तुम्हाला ॲडव्हान्स आणि बाकीचं पेमेंट हे ऑर्डर नंतर. नुपूर म्हणते, 1 मिनिट. आणि मग नुपूर ही रेवती मावशीला म्हणते, रेवती मावशी, तुम्ही पैसे घ्याल का? ही माझी पहिली मोठी ऑर्डर आहे. रेवती मावशीचा नाईलाज होतो, कारण बाहेरच्या माणसासमोर ती काही बोलू शकत नाही. रेवती मावशी म्हणते, ठीक आहे. ती या माणसाकडून 20,000 रुपये घेते आणि देव्हाऱ्यात ठेवायला जाते. हा माणूस नुपूरला म्हणतो, आता मी येतो, ही ऑर्डर कुठे पोचवायची आहे मी त्याचा पत्ता तुम्हाला मेसेज करेल. नुपूर हो म्हणते. हा माणूस तेथून निघून जातो. नुपूरला खूप आनंद झालेला असतो की तिला 500 डब्यांची ऑर्डर मिळाली आहे. तेवढ्यात रेवती मावशी परत येते आणि नुपूरला जाब विचारते, तू मला ते पैसे का घ्यायला लावले? नुपूरला काय बोलावं ते कळतच नाही. रेवती मावशी चिडून म्हणते, नुपूर, तू खानविलकरांची सून आहेस, लोक तुला तसं ओळखतात आणि बाहेरच्या माणसासमोर तमाशा नको म्हणून मी ते पैसे घेतले, पण यानंतर पुन्हा मला पैसे घ्यायला लावायचे नाही, असं म्हणून रेवती मावशी तेथून निघून जाते. नुपूरला वाईट वाटतं. मग गायत्री विचारते, नुपूर, तुला ही 500 डब्यांची ऑर्डर पूर्ण करता येईल का? नुपूर म्हणते, हो जमेल ना, सवय आहे मला. आणि तायडीचा बाप म्हणतो, याचा अर्थ ऑफिशियली आपलं घर आता खानावळ झालंय. हे ऐकून जिया आणि नुपूरला खूप वाईट वाटतं. आणि इकडे तायडी तिच्या रूममध्ये बसून एक कोडं सोडवत असते. तिला कोणत्या तरी देशाचा काहीतरी असा ब्रिज बनवायचा असतो. तायडी त्यातच रमलेली असते. तेवढ्यात तायडीचे आई बाप धावत पळत येतात. तायडीची आई म्हणते, तायडे, तुला माहिती आहे का, नुपूरला 500 डब्यांची ऑर्डर मिळाली आहे, 500 डब्यांची ऑर्डर. तायडीचा बाप म्हणतो, मला वाटलं होतं नुपूरला एवढ्या लवकर ऑर्डर मिळायची नाही, पण 500 डब्यांची ऑर्डर मिळाली म्हणजे आता ती लवकरच तिचं कर्ज फेडू शकेल. पण तायडी लक्षच देत नाही. तिचं ते कोडं सोडवणं सुरूच असतं. तायडीची आई म्हणते, अगं तायडे, तू काही बोलत का नाहीये? तिला एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे. तायडीचा बाप म्हणतो, हो ना तायडे, तू काही पण कर, पण ही ऑर्डर पूर्ण होऊ देऊ नकोस. तायडी चिडून म्हणते, शटअप, ही ऑर्डर नक्की पूर्ण होईल. कशी नाही होणार? मी ही ऑर्डर पूर्ण करून दाखवणारच. तायडी असं का वागतीये हे तिच्या आईबापाला कळतच नाही. आणि तेवढ्यात तायडीचं हे कोडं सॉल्व करून होतं. ती हे कोडं पूर्ण करते आणि म्हणते, परफेक्ट. आणि पुढच्या क्षणी तायडी हे सगळं कोडं फेकून देते. तायडीच्या आईबापाला जबर धक्काच बसतो. तायडी जोरजोरात हसू लागते आणि म्हणते, बाबा, एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट पूर्ण होण्याआधी उद्ध्वस्त करण्यात तेवढी मजा नसते जेवढी पूर्ण झाल्यानंतर उद्ध्वस्त करण्यात मजा असते. तायडीचा बाप म्हणतो, खरंय. तायडी त्याला सांगते, आताही तेच होणार. नुपूरची ही ऑर्डर पूर्ण होणार, वेळेवर योग्य जागी पोहोचणार सुद्धा, परंतु त्यानंतर मग मी तिला उद्ध्वस्त करणार, ज्यामुळे नुपूर स्वतःच उद्ध्वस्त होईल. हे ऐकून तायडीचे आईबाप सगळे खूप खुश होतात
आणि इकडे नुपूर ही धावत पळत आपल्या रूममध्ये येते आणि म्हणते, मल्हार सर, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. नुपूर खूप दिवसानंतर एवढ्या उत्साहात असते, मल्हारशी एवढ्या प्रेमाने बोलत असते. मल्हार म्हणतो, नाही 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 नाही, मिस्टर मल्हार खानविलकर, हा तुमचा भास आहे. कारण मिसेस मल्हार खानविलकर तुमच्याशी एवढं चांगलं आणि उत्साहात कधीच बोलू शकत नाही. नुपूर म्हणते, सर मी खरंच आहे, हा तुमचा भास नाहीये. मल्हार म्हणतो, आता तर कन्फर्म झालं, माझी बायको माझ्याशी एवढं गोड बोलत नाही, एवढं चांगलं बोलत नाही. आणि मग नुपूर मल्हारला जोरात चिमटी काढते आणि विचारते, आता पटला का विश्वास? मल्हार म्हणतो, अरे हो. मल्हार नुपूरच्या दोन्ही बाजूने पाहतो. नुपूर विचारते, काय करताय सर? मल्हार म्हणतो, सूर्य कोणत्या दिशेने उजाडलाय ते पाहतोय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. नुपूर म्हणते, माझा पण विश्वास बसत नाहीये. सर तुम्हाला माहितीये का, माझ्या टिफिन सर्व्हिसला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. आत्ता जो माणूस आला होता ना, त्याने ही मोठी ऑर्डर दिली आहे, 500 डब्यांची मोठी ऑर्डर. हे ऐकून मल्हारला सुद्धा खूप आनंद होतो आणि मल्हार चक्क नुपूरला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवतो. नुपूर सुद्धा त्याला काहीच बोलत नाही आणि म्हणते, थँक्यू सर, हे सगळे ना तुमच्यामुळे शक्य झालंय. तुम्ही माझ्या टिफिन सर्व्हिसची किती मोठी ॲड केली, डिजिटल मार्केटिंग केलं, सोशल मीडिया मार्केटिंग केलं, माउथ पब्लिसिटी केली, त्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे. हे ऐकून मल्हारसुद्धा खूप खुश होतो, नुपूरला खाली उतरवतो. नुपूर म्हणते, सर खूप 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 थँक्यू. मल्हार म्हणतो, तू मला थँक्यू म्हणतीयेस, या आनंदात पुन्हा एकदा. मल्हार नुपूरला पुन्हा उचलून घेत असतो. नुपूर म्हणते, नाही, माझा आनंद साजरा करून झालाय, आत्ता पुन्हा उचलून घ्यायचं नाही. आणि बँक कधीही आपल्या कस्टमरला उचलून घेत नाही. तुम्ही माझी बँक आहात, ज्याने मला पैसे दिलेत आणि तुमचं कर्ज फिटेल म्हणून मी एवढी आनंदी आहे, हे लक्षात ठेवा. मल्हार म्हणतो, पण बँकेला आपल्या कस्टमरला उचलून घ्यायचं आहे ना. नुपूर म्हणते, बस झालं आता, आता काय उचलून घ्यायचं नाही. आणि नुपूर तेथून निघून जाते. मल्हार मात्र खुश असतो. आणि इकडे तायडी ही त्या सोनालीबरोबर असते, ती सिक्रेट डिटेक्टिव्ह, आणि तिला जाब विचारते, तुला त्या संजनाला शोधता यावं म्हणून मागील इतक्या दिवसांपासून मी नुपूरला घरात बिझी ठेवलं आहे, पण तुला संजना सापडतच नाही आहे. मी तुला एवढे पैसे दिले, त्याचा काय फायदा? सोनाली म्हणते, मॅम मी तिला शोधण्याचा प्रयत्न करते. तायडी चिडून म्हणते, मग रिझल्ट्स कुठे आहेत? आय वॉन्ट रिझल्ट. तर ही सोनाली सांगते, मॅम संजनाबद्दल तुम्हाला सगळी माहिती कळेल. एवढं तर 200% खरं आहे की संजना मुंबईत नाही आहे, पण ती देश सोडून सुद्धा गेलेली नाही आहे. तायडी चिडून म्हणते, ही तुझी माहिती, या माहितीचं का मी काय लोणचं घालू का? मला लवकरात लवकर माहिती पाहिजे बरं का. संजना त्या नुपूरला भेटण्याआधी मला भेटायला हवी, नाहीतर पहा मी काय करेल ते. ही मुलगी म्हणते, ठीक आहे मॅम, तुम्हाला माहिती मिळेल. आणि सोनाली गाडीतून निघून जाते. तायडी विचार करत असते आणि तेवढ्यात कुणीतरी तिच्या दरवाज्यावर नॉक नॉक करतं. तायडी खूप खुश होते, गाडीचा दरवाजा उघडते आणि या माणसाला चक्क पैशांच्या गड्ड्या देते. आणि हा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून तोच माणूस असतो ज्याने आत्ताच नुपूरला 500 डब्यांची ऑर्डर दिलेली असते. आणि हा माणूस चक्क तायडीचा असतो, म्हणजे हा सगळा तायडीचा प्लॅन आहे. तायडी म्हणते, तुम्ही खूप छान काम केलंय. हा माणूस म्हणतो, मॅडम जोपर्यंत तुमचा आशीर्वाद डोक्यावर आहे तोपर्यंत मी परफेक्ट काम करतच राहणार, कारण माझं काम म्हणजे परफेक्शन, परफेक्शन म्हणजे माझं काम. येतो मी. आणि हा माणूस तेथून निघून जातो. तायडी खूप खुश होते आणि आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणते, टाईम बॉम्ब सुरू झालाय, 1 2 3 बूम. तायडीला खूप आनंद झालेला असतो. आता माझा प्लॅन नक्की यशस्वी होईल असं तिला वाटत असतं. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. तायडी आता खूप जबरदस्त प्लॅन बनवते, पण तायडीचा प्लॅन नेमका आहे तरी काय? आणि हा प्लॅन आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. खरंच खूप डेंजरस प्लॅन आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूरने 500 डब्यांची ऑर्डर पूर्ण केलेली असेल आणि ही ऑर्डर तिने ज्या ठिकाणी पोहोचवायची त्या ठिकाणी पोहोचवलेली सुद्धा असेल. मल्हार आणि नुपूर खूप खुश असतील. तायडी हे सगळं पाहत असेल आणि मग जेथे ही ऑर्डर पोहोचवली गेली आहे तेथे ही ऑर्डर खराब करण्यासाठी तायडी आणि तो तायडीचा माणूस पोहोचणार, ज्याने नुपूरला 500 डब्यांची ऑर्डर दिली होती. आता ही ऑर्डर व्हेज जेवणाची म्हणजे शाकाहारी जेवणाची होती, परंतु तायडीचा हा माणूस
चक्क या शाकाहारी जेवणामध्ये मांसाहारी जेवण मिसळणार आणि या सगळ्या लोकांना मांसाहारी जेवण वाढलं जाईल, ज्यामुळे पोलीस तक्रार होणार आणि पोलीस हे नुपूरच्या घरी येतील. नुपूरला म्हणतील, तुम्ही 500 डब्यांची जी ऑर्डर पूर्ण केली ना, त्याच्यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तुम्ही शाकाहारी जेवणाऐवजी त्यांना मांसाहारी जेवण पुरवलंय, त्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करतोय. चला, तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. हे ऐकून नुपूर मल्हारला जबर धक्का बसेल, तर तायडी मात्र खूप खुश होईल. म्हणजे तायडीने नुपूरला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा दणका दिलाय आणि नुपूरला आता जेलमध्ये जावं लागेल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला आवडला का हा ट्विस्ट? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.